ज्यांची जन्मतारीख 1/10/19 आणि 28 असणार आहे, म्हणजे ज्यांचा मूल्यांक 1 असणार आहे त्यांच्यासाठी हा खास मेसेज राहणार आहे. ओके, त्यांच्यासाठी हे 8 दिवस कसे येणार आहेत, कोणत्या एनर्जीजमध्ये ॲक्च्युली तुम्ही असणार आहेत आणि काय गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात त्याच्यासाठी हा खास मेसेज असणार आहे. आपण चेक करूया कोणत्या गोष्टी तुमच्याकडे येतात आहे. 1/10/19 आणि 28 ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी हा मेसेज असणार आहे. एंजल प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. 1/10/28 1/10/19 आणि 28 ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे. तुमच्याशी जितके मेसेज रेझोनेट होईल तितकेच घ्या. काही राशी जर ह्याच्यामध्ये मला डेफिनेटली मिळालं तर नक्की मी तेही तुमच्याशी शेअर करेन. 8 दिवसासाठी हा मेसेज राहणार आहे तुम्हाला आणि कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही असणार आहे ते पण आपण चेक करूया, बघूया. आपलं इन्स्टाला पण पेज आहे, इन्स्टाला पण आपला चॅनल आहे, हेच नाव आहे आपल्या चॅनलचं. नक्की फॉलो करा. स्कायलिंग 156 टॅरोट हाच आपला तिथं पण चॅनल आहे, हेच आपलं चॅनल आहे तिथं पण. तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा तिथं पण. बघूया आणखीन चेक करूया तुमच्यासाठी काय मेसेज आहेत. एक कार्ड खाली हे झालं, 1 मिनिट. बघूया तुमच्यासाठी काय मेसेज आहेत. चेक करूया. बॉटमची एनर्जीज, सॉर्टची एनर्जीज आहे, पेज ऑफ सॉर्ट्स. ओके, वॉन्ड्स, 9 ऑफ पेंटिकल्स, 1/10/28 1/10/19 आणि 28 ज्यांची जन्मतारीख आहे त्यांना हे जे 8 दिवस आहेत ना ते खरंच खूप छान जाणार आहेत. ओके, थोडंसं सुरुवातीला पेनफुल सिच्युएशन, थोडंसं चॅलेंजिंग काही गोष्टी आहेत तुमच्या लाईफमध्ये. ओके, आत्तासुद्धा करंट एनर्जीज मध्ये नक्की असणार आहेत तुमच्या लाईफमध्ये. आणि पेनफुल याच्यासाठी की म्हणजे ना एक चॅलेंज कंप्लीट होते, दुसरं चॅलेंज तुमच्यासाठी उभं राहतं. त्या चॅलेंजिंग गोष्टीसाठी थोडीशी पेनफुल तुमची सिच्युएशन होत असेल. डेफिनेटली स्ट्रॉंग खूप आहात, डेफिनेटली खूप स्ट्रॉंग आहात. लिओची एनर्जीज येते, सिंह राशीची. खूप स्ट्रॉंग, म्हणजे तुमच्यामध्ये एवढी पॉवर आहे ना, तुम्ही सगळ्या गोष्टी हँडल करू शकता. म्हणजे एवढं मॅजिकल पॉवर आहे तुमच्यामध्ये आणि ती स्किल एक पॉवर आहे तुमच्याकडे. आणि स्ट्रॉंगली सगळ्या गोष्टींना म्हणजे समोरचा म्हणतो ना की समोरचा एखादा व्यक्ती हडबडून जाऊ शकतो, घाबरून जाऊ शकतो, पण तुमच्यामध्ये तो स्ट्रॉंगपणा खूप जास्त आहे. आणि हिलिंग पॉवर पण तुमच्याकडे आहे. तुम्ही समोरच्याला हील पण चांगल्या पद्धतीने करू शकता आणि तुमची क्वालिटीज तशी असते. ओके, सनची एनर्जीज तुमची पूर्ण असते त्याच्यामध्ये, ज्यांचाही मूल्यांक 1 असतो. ओके, थोडासा म्हणजे मॅच्युअरपणा. ओके, मॅच्युअरपणा, अजून थोडासा बालिशपणा आहे. म्हणजे तुम्ही वागता तसं, असं नाही की तुम्ही नाही आहे, तुम्ही वागता, कारण स्वतःला तुम्ही खुश ठेवता सगळ्या गोष्टींमध्ये आणि स्वतःला ठेवता ठेवता तुम्ही दुसऱ्यांनाही ठेवता. तो थोडासा तुम्ही प्रयत्न करता, हा तुमचा स्वभाव आहे. पण ओव्हरऑल तुम्ही मला विचाराल हे 8 दिवस येणारे खूप छान आहे, कारण पेंटिकलचं पण कार्ड आलेलं आहे. खूप छान एनर्जीजमध्ये तुम्ही असणार आहे. मला असं वाटते काही 2 महिने किंवा त्याच्यापेक्षा जानेवारी फेब्रुवारी काही महिन्यामध्ये जर तुम्हाला पेंटिकल्स म्हणजेच की पैशा संदर्भातल्या काही गोष्टींचे थोडंसं स्टॉप झालेलं असतील, पण ह्या महिन्यामध्ये चांगल्या होणार आहेत ते. म्हणजे परत एकदा ती ग्रोथ येणार आहे तुमच्या लाईफमध्ये. पैशा संदर्भातले फायनान्शियली खूप चांगलं होणार आहात आणि स्ट्रॉंग तर डेफिनेटली आहात. निर्णय पटकन घेता कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही गोष्टीला असं हे करणार नाही तुम्ही. जे काय असेल तर डटके उभं राहणार आहेत तुम्ही, तसा तुमचा स्वभाव आहे. आणि डेफिनेटली चॅलेंजिंग आहे तुम्हाला, पण तुमच्यासाठी नथिंग पण आहे, कारण इतके स्ट्रॉंग आहात ना तुम्ही. कोणत्याही गोष्टीसाठी परिपूर्ण आहात तुम्ही त्या गोष्टीसाठी. त्याच्यामुळे खूप छान आहे. आणि न्यू काही ना काहीतरी तुमच्याकडं ह्या महिन्यामध्ये येणार आहे असं मला वाटतंय. एखादा मेसेज येऊ शकतो, कोणताही मेसेज, तुम्ही ज्या गोष्टीसाठी आत्ता विचार करताय त्या गोष्टीचा मेसेज येऊ शकतो. नवीन संधी मिळू शकते, किंवा तुम्ही ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करताय आत्ता सध्या करंट एनर्जीजमध्ये, तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये काही ना काहीतरी बदल तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये नक्की डेफिनेटली दिसणार आहे. ओके.